मनमाड माजी नगरसेविकेच्या मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले. आरोपी विरुद्ध मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन देविदास पगारे यांच्या तरुण मुलाच्या हत्येने मनमाड शहर हादरले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून टोळक्याने या तरुणाची निर्घृणपणे हत्या केली असून शुभम देविदास पगारे वय वर्ष 27 असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. रात्री शुभम घरी जात असताना मनमाड शहरातील स्टेडियम परिसरात टोळक्याने धारदार हत्याराने वार केले. यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. त्याला नाशिक शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. त्यामुळे नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आणि त्यांनी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी मनमाड पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आंदोलन केले. या घटनेमुळे मनमाड शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. मनमाड शहरातील आंबेडकर चौक येथे दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी 11 वाजेच्या सुमारास वाढदिवस साजरा होत असलेल्या कार्यक्रमामध्ये जुन्या भांडणाच्या कारणामुळे मयत शुभम देविदास पगारे वय वर्ष 27 व दादू बाळासाहेब सुदगे इतर 3 अनोळखी इसम यांच्यात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये मयत शुभम देविदास पगारे नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झालाय. दादू बाळासाहेब सुदगे यांच्यावर मालेगावातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. साधारण 1.5 महिन्यापूर्वी शुभम व दादू यांच्यात वाद झाला. त्यावेळी देखील एकमेकांना मारझोड केली. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. मात्र नंतर हे प्रकरण आपसात मिटवून घेण्यात आले. तेव्हा जर पोलिसांनी या प्रकरणात दखल घेऊन गुन्हा दाखल केला असता तर आज शुभमचा जीव वाचला असता अशी चर्चा मनमाड शहरात सुरू आहे. सदर घटनेतील मुख्य आरोपी हा स्वतः जखमी असल्याने तो मालेगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल आहे. मात्र त्याच्यासोबत असणारी इतर आरोपी फरार आहेत. त्यात पोलिसांनी आम्ही तपास करून संशयित आरोपींना अटक करू असे मृत शुभमच्या मामा व नातेवाईकांना सांगितले. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी भर पावसात मृतदेह पोलीस ठाण्यात नेला व या ठिकाणी आरोपींना अटक करत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली. तब्बल 3.5 तासानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांनी नातेवाईकांना समजावून सांगितले. 2 दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार केले. लोकशाही हक्क न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव.